महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ दिंडोरी तालुका यांच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते बिनविरोध पार पडली आहे। या निवडीत सम्राट पाटील राऊत यांची अध्यक्षपदी तसेच रामकृष्ण अपसुंदे पाटील यांची उपाध्यक्षपदी तर वामन पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे। या निवडीसाठी दिंडोरी तालुक्यातील तमाम पोलीस पाटलांनी मोठ्या संख्येने विश्वास दर्शवित एकमताने पाठिंबा दिलाय। विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या राज्य सल्लागार समितीचे अध्यक्ष चिंतामण नाना मोरे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या कार्याची पावती म्हणून ही निवड करण्यात आली असल्याचं बोलले जाते। नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल दिंडोरी तालुक्यात सह नाशिक तालुक्यातील पोलीस पाटलांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येते। नूतन अध्यक्ष सम्राट पाटील राऊत हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिले असून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। सामाजिक कार्यासोबतच कृषी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून महाराष्ट्र शासनाकडून त्यांना कृषी क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले, त्यामुळेच ते कृषी भूषण म्हणून ओळखले जातात। अलीकडेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कार्याची दखल घेतली। ही दिंडोरी तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जाते। नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ दिंडोरी तालुक्याचे कार्य अधिक प्रभावी, संघटित व लोकहिताभिमुख होईल असा विश्वास पोलीस पाटील बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।